एक दोन जणांनी ड्रिंक केल्यानंतर शिवाय दिल्या. शेवटी कुठंतरी आपल्या शहरासाठी गावासाठी काही करायचं असेल तर कुठंतरी चार लोकांच्या शिव्या खावं पण लागतं. कारण की तो काळच असं होता की आता एक तर राजकारणात जायचं. त्यांची माझी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संपतदादा बारसकर हे दोघं जण मला जुन्या कलेक्टर ऑफिसची तिथून भेटले. तुम्हाला जर वाटत असेल की नाही राजकारणात गेल्यानंतर समाजकारणात गेल्यानंतर खूप पैसा मिळतो तर तशी परिस्थिती आत्ताची नाही. तुम्हाला इथं खिशातून पैसे घालायला लागतात, इथं शिवाय पण तेवढंच खावं लागतं. म्हणजे एखादं काम तुम्ही प्रामाणिक केलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला नावं ठेवायला ऐकून घ्यावं लागतं. एखादा रस्ता गेला लोक सांगणार नाही त्यांना टक्केवारी मिळाली. अरे पण टक्केवारी मिळाली का नाही मिळाली एकदा ती तपासून. हॅलो गाईज अँड वेलकम टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे द कृष्णाज अनप्लग शो. इथे आपण इन्स्पायरिंग स्टोरीज, रिअल फॅक्ट आणि रॉ कंटेंट तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. मी कृष्णा साळुंके आणि आज आपला पॉडकास्ट स्पेशल आहे कारण की आज आपल्यासोबत येणार आहेत केडगाव प्रभाग क्रमांक 17चे लाडके नगरसेवक श्री मनोजदादा कोतकर. ते यापूर्वी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माननीय सभापती देखील होते. त्यांचा ऑरा इतका मॅग्नेटिक आणि एनर्जेटिक आहे ज्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा त्यांच्या मनावर उमटलेला आहे. आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल नक्कीच बोलणार आहोत आणि त्यांच्या जर्नीबद्दल आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. आय होप तुम्हाला आमचे एफर्ट्स नक्कीच आवडतील. आमच्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या व्हिडिओचा आनंद घेता येईल. नमस्कार दादा. नमस्ते. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. कसं वाटतंय आज आपल्या चॅनलवर येऊन? खूप छान वाटतंय. आज आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आपण तुमच्याशी बऱ्याच विषयांवर चर्चा करणार आहोत पण आम्हाला आधी पहिले सांगा की तुमचं डेली रुटीन कसं असतं? डेली रुटीन म्हणजे मी रात्री एक तर झोपायला उशीर होतो, त्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो. 7 वाजता मी उठतो, 1 तास सव्वा तास फिरतो, थोडासा व्यायाम करतो आणि त्यानंतर दिवसाच्या कामाला सुरुवात करतो. तुम्ही नेहमी म्हणता केडगावच्या मातीने तुम्हाला राजकारण शिकवलं, तर लहानपणी तुमचं काय स्वप्न होतं? लहानपणी मी जे स्वप्न पाहायचो त्यामध्ये असं मला वाटायचं की मी शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षक व्हावं अशी माझी इच्छा होती. त्यापुढे ज्यानंतर मी 10वी झाल्यानंतर मी 11वी 12वीला ग्रामीण भागात मी 11वी 12वी केली. टाकळी खातगाव या ठिकाणी मी 11वी 12वी पूर्ण केली. त्यामुळे त्या भागातील युवकांबरोबर माझी नाळ जोडली गेली आणि ग्रामीण भागाविषयी एक आदर निर्माण झाला. त्यानंतर मी 12वी नंतर मी FYला न्यूआर्ट्स कॉलेजला गेलो. न्यूआर्ट्स कॉलेजला गेल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामीण भागातून जे मुलं यायचे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही समस्या असत्या त्या सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करायचो आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठा मित्रपरिवार त्या ठिकाणी तयार होत गेला. म्हणजे तुमच्या पहिल्यापासूनच लिडरशिप क्वालिटीज आहेत असं म्हणण्यात चुकीचं नाही? बरोबर पण आहे आणि नाही पण. त्याचं कारण असं आहे की मला लीडर व्हायला कधी आवडत नाही. काल पण आवडत नव्हतं आणि आज पण आवडत नाही. सगळ्यांनी एकसारखं म्हणजे आजचं पण माझं दिनक्रम पाहिलं तर मी दिवसभर एकटाच असतो. मला काय आलं सगळं बरोबर घेऊन सगळे माझ्या बरोबर असते आणि मी सगळ्याला बरोबर घेऊनच कायम चालत असतो. कारण इथून मागच्या काळातले जेवढे पण माझे मित्रपरिवार आहे त्यातले बोटर मोजणी इतके मित्र माझ्यापासून लांब गेले, ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले, पण बाकी सगळे तेव्हापासून माझ्या बरोबर आहे. दादा तुमचा प्रवास खूपच इन्स्पिरेशनल आहे. विदाउट एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड तुम्ही नगरसेवक झालात. तर पॉलिटिक्समध्ये एंट्री कशी झाली आणि त्यामागे तुमचा थॉट प्रोसेस काय होता? आता तसं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मी SYला होतो त्यावेळेस
परवा दिवशी URचं इलेक्शन होतं ना, आज मला माझे मित्र म्हणायला लागले की आपल्याला UR व्हायचंय. आणि UR व्हायचं म्हणजे UR व्हायचं कसं हेच माहिती नव्हतं. मग त्यावेळेस आमच्या बाकीच्या काही मित्रांना विचारलं UR कसं व्हायचं, तर त्यांनी सांगितलं आपल्याला UR व्हायच्या आधी CR व्हावं लागेल. त्यांनी सांगितलं महापौर व्हायच्या आधी नगरसेवक व्हावं लागतं. म्हणलं बरोबर, मग कसं व्हायचं? मग त्यांनी सांगितलं आपल्याला आधी CR व्हावं लागेल. CR कसं होतं? मग त्यावेळेस आम्ही माननीय आपले शिवाजी साबळे सर त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं, म्हटलं सर मला UR व्हायचं. ते म्हणले अरे ते काय असं काय हे थोडीच असतं म्हणले, परवा इलेक्शन आहे आज तू आलाय मला UR व्हायचं, तसं नसतं म्हणले, त्यासाठी आधी आपल्याला CR व्हावं लागलं. मी म्हटलं मग ते कसं होतं? मग त्यांनी सांगितलं का एक तर NCC मधून किंवा NSS मधून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागलं. बरोबर. मग त्यावेळेस आम्ही NSSच्या सरांकडे गेलो, त्यांच्यावर चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता काही संधी नाही, आम्ही कॅन्डिडेट फायनल केलाय. त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांच्यावर चर्चा केलं. त्या विद्यार्थिनी होती, त्याची विद्यार्थिनीबरोबर चर्चा केली, असं सांगितलं आपला सर्व विषय. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही आता मलाच UR व्हायचं, मी काही थांबणार नाही. त्या वर्षी ठरवलं का जोपर्यंत आपण निवड कॉलेजला आहे, जोपर्यंत आपण सांगन तोपर्यंत आपण ठरवू तोच UR त्या ठिकाणी होणार. आणि मी जोपर्यंत कॉलेजला होतो तोपर्यंत मी सांगन तोच UR त्या ठिकाणी. मी म्हणजे माझा सर्व मित्र परिवार, आम्ही सर्वजण ठरवायचो आणि त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी UR करायचं. तुमचा एक वेगळाच ऑरा होता कॉलेजमध्ये. ऑरा म्हणण्यापेक्षा आपण सगळ्या मित्रपरिवाराला बरोबर घेऊन चालत होतो. आणि त्यात आपल्याला शिक्षकांबरोबर असन, तिथल्या कर्मचारी म्हणजे एकदम शिपायापासून म्हणजे झाडू वाले कर्मचाऱ्यांपासून तर प्राचार्यांपर्यंत आपले सर्वांबरोबर एकदम घनिष्ठ संबंध होते. आणि शिक्षण क्षेत्रात म्हणजे मी जे ग्रामीणचे मुलं जे यायचे, मग त्यांच्या माध्यमातून कुणाचं नगर कॉलेजला असेल, कुणाचं न्यूयॉर्क्स कॉलेजला असेल, कुणाचं सारडा कॉलेजला असेल, संबोधी असेल, प्रगती, ज्या ज्या ठिकाणी त्या विद्यार्थी जे बरोबरचे विद्यार्थी, आता समजा एखाद्या गावातला असला तर तो त्या भागातले जे युवक आहेत ते त्यांच्याकडे जायचे, व आपलं ऍडमिशनचं तेवढं तुम्ही नगरला जाता बरोबर. तर त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आपण एक काम करत आलो आणि त्याचा फायदा नंतर आपल्याला राजकीय जीवनात झाला. तर राजकारणात यायचं म्हणजे असं काय राजकारणात यायचं असं काय हे नव्हतं. पण बरोबरचे मित्रपरिवार हे मेंबर म्हणायचे. आता मेंबर म्हणायचे म्हणजे ते आपल्या काय डोक्यात नव्हतं राजकारणात यायचं. त्यावेळेस 2013च्या इलेक्शनला आमचे एक माजी सहकारी त्यांनी असंच हे केलं की कसं राजकारणात येतं. माझे सहकारी म्हणजे माझे मित्र आहेत, तर त्यांनी ते मला म्हटलं की बाबा तू कसा राजकारणात येतो, हे काय हे नाही. मग ते चॅलेंजिंग स्वीकारलं आणि 2013ला महानगरपालिकेचं इलेक्शन केलं. काही कारणास्तव मला पक्षाचं तिकीट मिळालं नाही. त्यानंतर मी अपक्ष उमेदवारी केली आणि अपक्ष उमेदवारी केल्यानंतर टार्गेट एकच होतं की एक तर कारण की तो काळच असा होता की आता एक तर राजकारणात जायचं नाही तर शिक्षण क्षेत्रात जायचं. त्याचं कारण असं आहे की माझा अवघ्या 43 मतांनी म्हणजे मी 23 मतांनी माझा त्या ठिकाणी पराभव झाला. आणि त्यानंतर ज्या दिवशी पराभव झाला त्यानंतर जे आपलं संपर्क आहे, संबंध आहे, याच्या जीवावरती आपण काम करायला सुरुवात केली. आणि बघता बघता 2018चं इलेक्शन लागलं. त्यामध्ये जवळजवळ 2000च्या फरकाने त्या ठिकाणी आपल्याला विजय मिळवता आला. अशा पद्धतीने आपला राजकीय प्रवास सुरू झाला. तर दादा तुम्ही त्याच्यानंतर स्थायी समितीवर पण नियुक्त झाले आणि नगरसेवक पण आहात. तर तुम्ही कुठले कुठले कामं पूर्णत्वात नेली आणि त्या कामांमधून तुम्हाला काय काय वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या? नक्कीच त्या कामांमधून मला अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आता फक्त नगरसेवक झालं म्हणजे तिथं गेलं आणि लगेच निधी भेटतो असं काय नाही. म्हणजे जे महापौर होते बाबासाहेब वाकळे, ते ज्यावेळेस स्थायी समितीला सभापती होते त्यावेळेस त्यांची माझी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संपतदादा बारसकर हे दोघं जण मला जुन्या कलेक्टर ऑफिसची तिथं भेटले
बर आणि भेटल्यानंतर असं चर्चेतून विषय निघाला. तर ते म्हटले एखाद्याचं वाटोळ करायचं म्हटलं तर एक तर त्याला राजकारणात आणायचं हा किंवा त्याला जुना डंपर घेऊन द्यायचं. म्हटले सभापती ते काय बोलतात म्हणलं. ज्यावेळेस नगरसेवक झाल्यानंतर योगायोगाने तेच महापौर होते आणि जे त्यांनी सांगितलं होतं की राजकारणात आणायचं, म्हणजे राजकारणात आल्यानंतर निधी महानगरपालिकेत भेटणं आता शक्य नाही. बरोबर. खूप अवघड परिस्थिती आणि बिकट परिस्थिती आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेची आहे. आणि मग ते चॅलेंजिंग काम होतं. मग त्या जसं दिवस वाढत गेले तसं निधी जसा मिळाला नाही का मग असं वाटायचं कशाला आपण नगरसेवक. त्याचप्रमाणे त्यांनी दुसरा एक मुद्दा सांगितला होता का, तो डंपरचा विषय. म्हणजे एक चुलत बंधू आहेत आणि त्यांचा डंपर किल्ल्याजवळ पकडला होता. त्यावेळेस दिवसभर त्या ठिकाणी आम्ही त्या तहसीलदार साहेबांचे जे ड्रायव्हर होते किंवा तलाठी होते, सर्कल होते, यांच्यावर आम्ही दिवसभर बसून होतो, पण त्यांनी काही ती गाडी सोडली नाही. दुसऱ्या एक असाच किस्सा आला का, तो कानेटिक चौकाच्या पुढे गेल्यानंतर डंपर चालला, त्याच्या पुढे तहसीलदारांची गाडी. आमच्या बंधूंनी त्या तहसीलदारांच्या गाडीला गाडी आडवी लावली का हा डंपर सोडा म्हणून. ते काय तिथं ते सुटलं नाही. त्यावेळेस लक्षात आलं. त्यावेळेस आपल्याला जे सांगितलं होतं एखाद्याचं खरंच वाटोळ करायचं म्हणलं त्याला एक तर राजकारणात बोलायचं नाही तर जुना डंपर घेऊन द्यायचं. आता आपण तर नगरसेवक झालो, आता झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या अपेक्षा होत्या आपल्याकडून काम झालं पाहिजे. बरोबर. मग त्या माध्यमातून हळूहळू बाकीचे जे सहकारी मित्र नगरसेवक आहेत, काही ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्यात माजी महापौर बाबासाहेब वाकळे साहेब यांनी देखील मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे उपमहापौर गणेशजी भोसले साहेब असतील, यांनी देखील मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या महापौर शेंडगे मॅडम यांनी देखील त्या ठिकाणी मला, या ठिकाणी त्यांचे जे पती आहेत संजयजी शेंडगे साहेब, यांनी देखील मला मोठा निधी उपलब्ध करून दिला. गणेशजी भोसले साहेब असतील, नाविताते घुले असतील, कुमारजी वाकळे असतील, सर्वच मी सगळ्यांकडून मी ते, आता शेवटी ते सिनियर नगरसेवक, बरोबर, त्यांना सगळ्या गोष्टीची हातोटी आली का निधी कसा आणायचा, तो कसा खतवायचा. मग मी त्यांच्या मागं लागून बरोबर त्यांनी 1 कोटी रुपये घेतले तर त्यातून मी त्यांना सांगायचं की 30 लाख मला द्या, 20 लाख मला द्या. मी त्या ठिकाणी, आणि त्यांचं पण माझ्यावर जीव प्रेम असल्याने त्यांनी देखील त्या ठिकाणी मला निधी कायम त्यांच्या घासातला घास देण्याचं काम मला त्या ठिकाणी मित्र या नात्याने केलं. नाविताते घुले साहेब जेव्हा सभापती होते त्यांना पण सांगितलं की तात्या आता काही निधी शिल्लक येतो मला तो द्या. म्हणजे असं सर्वांनीच त्या ठिकाणी, भोसले साहेब उपमहापौर होते त्यावेळेस त्यांनी असे वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मी महानगरपालिकेचा निधी आणण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे याच्यात जर सिंहाचा वाटा असेल तर ते माननीय आमदार संग्रामभाई जगताप साहेबांचे, की त्यांनी मला या ठिकाणी मोठा भरीव विकास निधी उपलब्ध करून दिला. म्हणजे मी ज्या ज्या वेळेस गेलो सांगितलं साहेब मला हे काम, ठीक आहे. एकदा, दोनदा, तीनदा त्यांच्या लक्ष द्यायचं, आता नाही हा आलाय म्हणजे काहीतरी नक्की त्या ठिकाणी मागणार. त्या ठिकाणी त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला. म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्या देवी रोडवरती जो ओढा आहे, ओढ्यावरती एक छोटा पूल होता. त्यावेळेस जर पावसाळ्यात पूर जर आला तर देवी भागातील लोक त्या बाजूला आणि वेशीच्या बाजूकडचे लोक ह्या बाजूला. म्हणजे शाळेत जाणारे येणारे मुलं जरी असले आणि जर पूर आला तर तास 2 तास त्या ठिकाणी पूर कमी होण्याची वाट त्या ठिकाणी बघावं लागायची. आणि त्या ठिकाणी मग आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून तो RCC पूल त्या ठिकाणी केला. त्याचबरोबर आता सोनेवाडी रोड ते अमरधामकडे जाणारा रस्ता असेल किंवा लोंढेमळ्याकडे जाणारा रस्ता असेल, तो आपण त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करून घेतला. म्हणजे आणि भागात म्हणजे कांबळे मळ्यात असन, कोतकर मळ्यात असन, इकडं लोंढे मळ्यात असन, तिकडं दूधसागर, आदर्शनगर, मोहिनीनगर, शास्त्रीनगर, त्याचप्रमाणे एकता कॉलनी, ताराबाग, अमितनगर, प्रियांका कॉलनी, सारस कॉलनी, आवड, सगळ्या भागामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून घेतला. आता इंदिरानगरला जवळजवळ 1-2 लाख लिटरची पाण्याची टाकी त्या ठिकाणी आपण स्थायी समितीचे सभापती असताना मंजूर करून घेतली. आता तिचं काम एवढ्या 15 दिवसात सुरू होत आहे. त्याचप्रमाणे
जे आरंगाव रोडला घरकुल मंजूर झालं, हम्म. तो चॅलेंजिंग विषय होता. आता त्या ठिकाणी आमच्या सगळ्या स्थानिक लोकांच्या जमिनी त्या भागात, हम्म. आणि त्या ठिकाणी ते घरकुल मंजूर झालं. आता घरकुल झालं तर नक्कीच त्या भागातलं हम्म. नुकसान होणार होतं. मी त्या बरोबर. ठिकाणी तत्कालीन आयुक्त यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो घरकुलचा प्रोजेक्ट कॅन्सल करून त्या ठिकाणी बस डेपो आणला. बर. त्या ठिकाणी आता ते त्या ठिकाणची चालू झाल्यानंतर हम्म. म्हणजे आपल्या मोहिनीनगर असन, आदर्श नगर असन, ह्या भागातले जो बसचा प्रॉब्लेम होता तो बरोबर. सॉल्व्ह होणार आहे. जवळजवळ 30-40 बस त्या ठिकाणी हा. चार्जिंग पॉईंटच त्या ठिकाणी झाले. बरोबर. त्यामुळे दिवसभरात त्यांच्या कंटिन्यू चक्रा त्या भागात असणार हम्म. आणि त्याचा फायदा त्या भागातील नागरिकांसाठी होणार आहे. असे वेगवेगळे विकास कामं आपण त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून मार्गी लावले. तत्कालीन माजी खासदार हा. म्हणजे आज आमच्यासाठी मोठा विकास निधी त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला. जे आपलं देवी मंदिर आहे त्या हा. ठिकाणी सुजयदादांच्या माध्यमातून जवळजवळ 50 लाखाचं वॉल कंपाऊंडचं काम त्या ठिकाणी आपल्याला करता आलंय. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे शहर हद्दीत सगळे काढलेच, पटरीच्या अलीकडले आणि पटरीच्या पलीकडले हम्म. असे दोन भाग पडतात. बरं. सुजयदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सुजयदादा एकदा एफसाई गोडाऊनला कार्यक्रमासाठी आले होते. हा. तर त्यांना त्या ठिकाणी आपण सांगितलं की तेवढं आपल्याला ते एक भुयारी मार्ग जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याची पाहणी करायची. आणि त्या ठिकाणी सुजयदादा असे म्हटले नाही का मी आता तू काय काळजी करू नको का मी करून घेतो मग हे करू, अजिबात नाही. लगेच 2 व्हीलरवर माझ्याबरोबर बसले आणि त्या ठिकाणी आले. त्यांनी ती परिस्थिती पाहिली, त्यांनी आपल्याला तो भुयारी मार्ग त्या ठिकाणी मंजूर करून दिला. म्हणजे सुजयदादाच्या संग्राम यांच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 17 मध्ये मोठा विकास निधी आणण्याचं काम आपण केलंय. म्हणजे आज पण वार्ड क्रमांक 17 मध्ये 20 कोटी रुपयाचा निधी आज पण आवश्यक आहे. ज्यावेळेस ती 20 कोटी रुपयाचे काम होतील त्यानंतर तिथं काहीतरी विकास दिसून येईल, केडगावात आपल्याला बदल दिसून येईल. हो अशी, कारण की केडगाव झपाट्याने वाढतंय. बरोबर. केडगावची आता जवळजवळ लोकसंख्या 1,00,000-1.25 लाखाच्या घरात गेली. असे एक ना अनेक काम त्या ठिकाणी आपण गेल्या 5-7 वर्षापासून करत आलो. आणि पुढच्या काळात देखील आता जवळजवळ आपल्याकडे 2-5 कोटी रुपये आणखी शिल्लक आहेत. तर त्याची कामं देखील एक एक करून चालू आहेत. बरोबर. आणि ते लवकरात लवकर पूर्ण होतील. आणि तुम्ही स्थायी समितीवर असताना तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोर करता आलं, तर तुम्हाला कुठल्या अजून अपॉर्च्युनिटीज भेटल्या? त्या ठिकाणी जे आपल्या मुळा डॅमवरनं जी नगरला एक अमृत पाणी योजना त्या ठिकाणी 108 कोटी रुपयाची योजना होती. आणि त्या ठिकाणी ती लवकर पूर्ण करायची. त्यासाठी आमची एक 4-5 जणांची टीम त्या ठिकाणी समन्वयक म्हणून नियुक्त केली होती. आणि त्याचे लिडिंग करायची संधी मला मिळाली. चॅलेंजिंग काम होतं. म्हणजे जवळजवळ शेतकऱ्यांच्या शेतामधून त्या ठिकाणी आपल्याला ती लाईन आणायची होती. तर खूप चॅलेंजिंग काम होतं. तर आम्ही सर्व कमिटी मेंबर त्या ठिकाणी जायचो. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती करायचो आणि ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचं कायम चालू होतं. जवळजवळ वर्षभर आम्ही त्या ठिकाणी स्वतः डबे घेऊन त्या योजनेवरती जायचं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीनं जे काही चेक द्यायचे खूप तुटपुंजे चेक होते. म्हणजे ते अक्षरशः चेक घेऊन जायला सुद्धा लाज वाटायची. पण आता कसं असतं, शेवटी शासनाने जे काय नियम घालून दिले त्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त साहेब असतील, महापौर साहेब असतील, आमदार साहेब असतील, हे कुणीच त्या ठिकाणी हे करू शकत नाही. ह्या पद्धतीने आम्ही ते चेक त्या शेतकऱ्यांना द्यायचं, त्यांना विनंती करायचं. ते सुद्धा सांगायचं अरे तुम्ही शेतकरी आहेत, हे एवढा कमी अमाऊंटचा चेक आम्हाला देतात, ते आता आम्ही जे केलेलं पीक आहे त्या पिकाचे सुद्धा पैसे त्यात निघत नाही. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगायचं
ही पाईपलाईन आपण शहरातील नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नेतोय. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली. काही ठिकाणी आम्हाला लोकांचे बोलणे देखील ऐकावं लागले की तुम्हाला शहराचं पडलंय किंवा तिकडे आमदार असतील खासदार असतील. तर तेव्हा आम्ही सांगायचो की आम्ही काय आमदार खासदारांच्या घरी पाण्यात लाईन नाही नेऊ राहिलो, ही पूर्ण शहरासाठी त्या ठिकाणी पाणी नेऊ राहिलो. म्हणजे असे खूप गोष्टी त्या ठिकाणी अनुभवायला भेटल्या. 1-2 ठिकाणी शिव्या पण खाव्या लागल्या. म्हणजे मी जर खोटं सांगत असेल तर एखाद्या दिवशी तुम्ही देऱ्या भागात गेले तिथं जर विचारलं तर मी ते शेतकऱ्यांना पण तुमच्या याच्यात हे आणेन. नंतर ते बिचारे शेतकरी पण आपले नातेवाईक निघाले ज्यावेळेस त्यांना कळालं का हे अशी अशी व्यक्ती, त्यावेळेस ते पण बिचारे म्हणले का सॉरी बा आम्हाला काय माहिती नव्हतं. 1-2 जणांनी ड्रिंक केल्यानंतर शिवाय दिल्या. शेवटी कुठंतरी आपल्या शहरासाठी गावासाठी काही करायचं असेल तर कुठंतरी 4 लोकांच्या शिव्या खावं पण लागतात. असं नाही का आपण गेलोय आणि लगेच काम झालंय, असं काही होत नाही. तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने हे केलं. एक दिवस आमदार संग्राम भाया जगताप यांनी व्हिजिट केली. ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या विळदपासून शहरापर्यंत त्या त्यांनी सोडवल्या. एक दिवस माननीय सुजयदादा म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून त्या ठिकाणी मुळ्या डॅम पासून पाहणी करत आले. आणि हे सगळं म्हणजे आम्ही फक्त लाईन आणण्यापुरतं काम केलं. बाकी काम सगळं श्रेय सुजयदादा असतील, माननीय आमदार संग्राम भाया जगताप असतील, महापौर असतील, या सर्वांनी, आयुक्त साहेब असतील, यांचं सगळ्यांचं आहे. आम्ही फक्त त्या लाईनीवरती जायचो आणि ते पाईप टाकून ती लाईन पुढं कसं आणायचं यासाठी आम्ही समन्वयक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर हे जे काम आहे हे करत असताना आता आमची तेव्हापासून मागणी की बा आता ते जे पाणी आणले त्यातून आपल्याला केडगावला जास्तीचं पाणी मिळावं यासाठी आमचं त्या ठिकाणी तेव्हापासूनचा एक लढा चालू आहे. तर तुमची कार्यपद्धती अशी असते की तुम्ही त्या जागेवर जाऊन म्हणजे तो स्वतः उभा राहून काम करून घेता? आपल्याला ती आवड आहे. आवड आहे म्हणजे कसं असतं, एकदा काम होऊन गेल्यानंतर आपण एखाद्याच्या भरोश्यावरती त्या ठिकाणी काम टाकायचं आणि उद्या जर समजा ते काम खराब झालं तर लोक आपल्याला शिवाय देतात, त्यांना नाही. त्यामुळं आपण जर त्या ठिकाणी लक्ष दिलं, लक्ष घालून काम केलं तर ते काम चांगलं होतं असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपलं स्वतःचं घरचं काम असल्यानंतर आपण कसं स्वतः उभा राहून त्या ठिकाणी ते करून घेतो, तसं ते आपलं घरचंच काम आहे आणि ते जर आपण उभा राहून करून घेतलं तर मला असं वाटतं त्या ठिकाणी अडचण येत नाही. तर दादा 2022 मध्ये महावितरण कार्यालयामध्ये तुमची जी ऍक्शन घेतली ते एक बोल्ड मूव्ह होती आणि लोकांना त्याचा फायदाही झाला. तर त्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि तो किस्सा पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेला आहे, तर त्याच्यावर तुमचं मत काय? आता तो विषय म्हणजे आम्ही एक ठिकाणी म्हणजे सत्य बरेच सांगायचं म्हणजे आम्ही एक ठिकाणी जागरण गोंधळासाठी चाललो होतो आणि माझा मित्र आला मला न्यायला, आपल्याला जायचंय म्हणून. तर आम्ही रस्त्यावर आल्यानंतर आमच्या भागातील 2-3 व्यक्ती आले, त्यांनी सांगितलं की गावात लाईटीवरून खूप आता युवकांचं हे चालू आहे. तर त्यावेळेस ते म्हटले आम्ही MSCB जाणार आहे, आपण सगळ्यांना त्या ठिकाणी बोलून घेऊ, तर तुम्ही जाता मनोजला निरोप द्या. म्हणून त्यांनी मला तो निरोप दिला. तर मी त्या ठिकाणी आधी जागरण गोंधळाला जाऊन येऊन नंतर आपण त्या ठिकाणी MSCB जाऊ असं माझा विचार होता. पण त्या ठिकाणी जागरण गोंधळाला न जाता मी त्यांच्यावर त्याला म्हटलं चला आपण पहिले MSCB जाऊन. मी MSCB गेल्यानंतर म्हणजे त्या वेळेस म्हणजे फक्त आपल्या गावात किंवा शहरात नाही, पूर्ण जिल्हाभर लाईटीचा प्रॉब्लेम चालू होता. आणि मग त्या ठिकाणी सगळेच युवक त्या ठिकाणी गोळा झालेले होते आणि शेवटी एवढा वेळ जर जास्त वेळ लाईट बंद राहिली तर साहजिक आहे प्रत्येकाची म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर त्या दिवशी मला वाटतं काहीतरी 11 वाजले होते, 11 वाजेपर्यंत लाईट नव्हती. आता कसं असतं प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या अडचणी असतात. कुणाच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहे, कुणाच्या घरी पेशंट आहे, कुणाच्या घरी लहान बाळ आहे, त्या ठिकाणी फॅन चालू नसेल, AC चालू नसेल तर त्या ठिकाणी नक्कीच संताप होत असतो. आणि
अशा सगळ्या संतापाने लोक त्या ठिकाणी आलते. तर ज्यावेळेस मी तिथे गेलो ते नाही आपण आता हे अधिकाराला हे करू किंवा ऑफिस मी म्हणलं आता थांबा, तुम्ही सगळेजण थांबा, मी माझ्या पद्धतीने हे करतो. ते हे संकट दुसऱ्यावर न जावा. मी त्या ठिकाणी माझ्याबरोबरचे काही मित्र होते त्यांना सांगितलं तुम्ही सगळेजण बाहेर थांबा. आणि मग त्या ठिकाणी ती घटना घडून गेली. बरं दादा, तुम्ही नेहमीच म्हणता की तुम्ही जे काय आहात ते देवाच्या कृपेमुळे, तर आध्यात्मिकरित्या देवाशी कशी जोडलेला आहात? आता कोण मानतं कोण मानत नाही मला माहित नाही, पण देव ह्या जगात आहे आणि देवाच्याच कृपेने सगळ्या गोष्टी चालत्या. मी फक्त देवाला घाबरतो आणि ते घाबरलंच पाहिजे. बरोबर. जेवढं नीतीने करता येईल तेवढं नीतीने करण्याचं काम करायचं. जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळतं आणि जे आपल्या नशिबात नाही मग त्यासाठी आपण काही केलं तर ते मिळत नाही. त्यामुळे आपलं देवावर विश्वास ठेवायचा आणि जे आपल्या नशिबात आहे ते मिळणारच. जे आपल्या नशिबात नाही ते आपल्याला मिळणार नाही. पण देवावरती विश्वास ठेवल्यानंतर आणि सत्य काम केल्यानंतर मला असं वाटतं नक्कीच चांगलं होतं. शेवटी आज आपण जे काय करतोय शेवटी चुकीचं केलं तर उद्या प्रत्येकाला तिथं जायचं. बरोबर आहे. असं कुणीच अमृत पिऊन आला नाही का त्याला तिथं जागा नाही असं कुणीच नाही आणि जाणार नाही असं कुणीच नाही. मग आपल्याला जायचंय त्यामुळे चांगले कर्म करायचं, सत्याने वागायचं, जेवढं करता येईल ते चांगलं करायचं, नाही करता आलं तर सोडून द्यायचं. अशा पद्धतीने माझं त्या ठिकाणचे विचार असतात आणि मी त्या ठिकाणी वागत आलो. तर दादा आपण एक आता रॅपिड फायर राऊंड घेऊ, जिथं मी तुम्हाला काही प्रश्न विचारा, त्याच्यात तुम्हाला जे मनात पहिलं येईल आणि जे तुम्हाला वाटतंय ते थोडक्यात तुम्ही व्ह्युअर्सला सांगा. तर तुम्हाला कोणता अभिनेता आवडतो? मला अमिताभ बच्चन. हा, ते काय कारण, त्याचं स्पेसिफिक रिझन? कारण म्हणजे त्यांचे फक्त मला पिक्चरच आवडतात असं नाही. त्यांचे पिक्चर तर मी पहिल्यापासून पाहतोच, पण व्यक्ती उंच गेला आणि खाली आला आणि परत उंच जाण्याची तयारी त्या माणसाकडे होती, ती मी पाहिली म्हणून मला अमिताभ बच्चन आवडतात. तुम्ही सकाळी चहा प्रेफर करता की कॉफी? चहा. आणि तुमचा आवडता खेळाडू? माझा आवडता खेळाडू सौरव गांगुली. आणि केडगाव मध्ये किंवा नगर मध्ये तुमचं आवडतं ठिकाण कोणतं? आयुर्वेदचं कॉर्नर. या ठिकाणी दिवसभरातून कमीत कमी 10 वेळेस गेल्याशिवाय आम्हाला करमत नाही. त्या ठिकाणी आमचे जे ग्रामीणचे असतील, शहरातले असतील, सगळे मित्र परिवार त्या ठिकाणी येतो आणि मग त्या ठिकाणी आमची दिवसभरात 2-3 वेळेस तरी सगळ्यांचं एकत्र चहा घेणं होतं. त्यामुळे ते ठिकाण. दादा, तुम्हाला आपण इंटरेस्टिंग एक वेगळा क्वेश्चन विचारू. जिथे तुमच्याकडे एक अनलिमिटेड बजेट असेल केडगावच्या विकास कामासाठी, मागाच तुम्ही म्हणले 20 कोटी, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे अनलिमिटेड, तर तुम्ही कुठले कुठले बदल कराल? पूर्ण विजन आहे, फक्त मिळाले पाहिजे. ते मिळत नाही त्याच्यामुळे ते पेंडिंग आहे. मिळाल्यानंतर अनेक आहेत की केडगावमध्ये 2-3 गार्डन मोठे होणं गरजेचे आहे की ज्यामुळं खेळण्यासाठी हे होईल, जॉगिंग पार्क असेल. त्याचप्रमाणे एखादी मोठी तालीम जिम, म्हणजे ज्या माध्यमातून तालमीच्या जिममध्ये जाऊन ते मुलं तंदुरुस्त राहतील यासाठी मोठी तालीम असेल, जिम असेल. त्याचप्रमाणे जे काय आणखीन मोठे मोठे रस्त्यांची आवश्यकता आहे ते असतील. आता मी जे 5 वर्ष 7 वर्षात जे कामं केलेले आहेत तर ते जिथं मला 1 कोटीची गरज होती तिथं मला 20 लाखच मिळाले. मग मी 20 लाखात तो रस्ता केला. तर तो तकला तो रस्ता वाटतो माझ्या हिशोबाने. तर ज्यावेळेस मोठा निधी मला मिळेल त्यावेळेस मी तेच सगळे कामं हेवी रस्ते त्या ठिकाणी करण्याचं काम त्या माध्यमातून करणार आहे. बर. तर दादा, आपण एका आपल्या शेवटच्या सेगमेंटमध्ये जिथं आम्हाला तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला सांगा की तुम्ही त्यांना काय संदेश द्याल किंवा एक तरुण पिढीला तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच युवा पिढीला मी एक सांगा की सोशल वर्क म्हणजे तुम्ही फक्त समाजकारण राजकारणाकडे न येता सगळ्यात पहिले तुम्ही
आर्थिक बाजू तुमची स्ट्रॉंग करा. हम्म. तुम्ही ज्यावेळेस आर्थिक बाजू तुमची स्ट्रॉंग होईल त्यानंतर तुम्ही राजकारणाकडे या. तुम्हाला जर वाटत असेल की नाही राजकारणात गेल्यानंतर समाजकारणात गेल्यानंतर खूप पैसा मिळतो, तर तशी परिस्थिती आत्ताची नाही. इथं आलं इथं म्हणजे तुम्हाला इथं खिशातून पैसे घालावे लागतात. बरोबर. इथं शिवाय पण तेवढ्याच खावं लागतात. म्हणजे एखादं काम तुम्ही प्रामाणिक केलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला नावं ठेवायला ऐकून घ्यावं लागतं. एखादा रस्ता गेला लोक सांगणार नाही त्यांना टक्केवारी मिळाली. अरे पण टक्केवारी मिळाली का नाही मिळाली एकदा ते तपासून पहा. तर ते हे जे गणित लावले जातात ते चुकीचे आहेत. त्यामुळं एक प्रामाणिक सांगतो की राजकारणात येत असताना समाजकारणात येताना तुम्ही आर्थिक बाजू आपली स्ट्रॉंग करा. तुम्ही विचार करत असताना नाही माझे घरचे लय स्ट्रॉंग आहेत आणि मग घरच्यांच्या माध्यमातून, पण हे क्षेत्र जेवढं चांगलं आहे 1 पट चांगलं आहे तर 100 पट अवघड आहे. म्हणजे दिवसभरात किती समस्या कशा कशा येतील हे तुम्ही सांगू शकत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी तुम्हाला चेकमेट 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 करत बसावं लागतं. त्यामुळे ह्या क्षेत्रात येण्यापेक्षा अगोदर आपण आपला व्यवसाय त्या ठिकाणी स्ट्रॉंग करा. नक्कीच प्रत्येकाला वाटतं की आपण समाजसेवा केली पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. नक्कीच समाजसेवा करा, पण कधी ज्यावेळेस तुम्ही 1000 रुपये कमवता तर त्यातले तुम्ही 10 रुपयाची 20 रुपयाचीच समाजसेवा करा. नाहीतर तुम्ही 1000 रुपये कमवता आणि तुम्ही जर त्यातले 800 रुपये 700 रुपये 500 रुपये जर समाजसेवेत घालीत बसले तर उद्याच्या काळात तुम्हाला असं वाटत असेल का नाही मी याला हे केलं, मी त्याला मदत केली, तर हे सगळं सोडून पुढे चालला. कारण की ज्यावेळेस आपण 1 ट्रक भर वाळू चालतो त्यावेळेस फक्त ब्रासभर वाळू फक्त आपली असते आणि बाकीची वाळू वेस्टेज म्हणून आपल्याला टाकून द्यावा लागते. त्यामुळं युवकांना या ठिकाणी एक माझा प्रामाणिक सल्ला राहील की आपण इथून पुढच्या काळात ज्यावेळेस आपल्याला ह्या राजकारण करायचं असेल, समाजकारण करायचं, याच्यापेक्षा आपण उद्योग व्यवसायाला जर लक्ष दिलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. कारण की मी गेल्या 15 वर्षामध्ये जे शहरात गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहतो, ग्रामीणची मुलं असतील, शहरातले मुलं असतील किंवा पुढे असतील, तर तुम्हाला सांगतो एकदा खादी अंगावर चढली, ग्रामपंचायत सदस्य झाला, सरपंच झाला, तर ती 5 वर्ष खूप भारी वाटते. पण 5 वर्षानंतर ते पद गेल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्ही खादी घातली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीच करता येत नाही. कारण की तुम्ही ज्यांच्या घरी शेती असेल, समजा पहिले ते शेती व्यवसाय करतात किंवा त्यांच्याकडे जनावरांचा व्यवसाय करतात, तर त्या ठिकाणी एकदा मेंबर झाल्यानंतर लोक मेंबर म्हटल्यानंतर त्याला असं वाटतं आता काय ते खाली शेतात कशाला काम करायचं आणि आपण जनावरांचं कशाला काम करायचं. तर कशालाही न लाजता आपण आपलं प्रामाणिक काम आपला व्यवसाय चालू ठेवून त्या ठिकाणी यायचं, तर राजकारण करा, समाजकारण करा. अन्यथा तुम्ही जर म्हणत बसले नाही मी राजकारणात गेलो का मी हे होईल ते होईल, तर ती गोष्ट आता शक्य नाहीये. बरोबर. माझा युवकांना एक प्रामाणिक सल्ला आहे की प्रत्येक क्षेत्र आहे, मग व्यवसायात असू द्या किंवा आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रात असू द्या, ज्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्रात जाता त्यावेळेस तुम्हाला तिथून 2 रुपये म्हणजे व्यवसायात गेले तर 2 रुपये उत्पन्न चालू आहे. तुम्हाला असं वाटत असेल का राजकारणात आलो ना, राजकारणात आता मी एवढे पैसे घातले तर मला उत्पन्न चालू आहे, हे सगळं तर आधी डोक्यातून काढून टाका. कारण की वर्षभरात अनेक जयंत्या येतात, पुण्यतिथ्या येतात, अनेक गोरगरिबांचे कामं येतात, त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्याला हातभार लावावा लागतो. आणि त्या ठिकाणी जे कोणी युवक त्या ठिकाणी जयंत्या उत्सव साजरे करतात ते काय बिचारे चुकीचे नाही करत, ते आपली परंपरा पुढे नेण्याचं काम करतात. पण त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत सदस्य असन, सरपंच असन, नगरसेवक असन, यांना तो हातभार लावावा लागतो. बरोबर. आणि जर तो तुमच्याच्यानी लागणार नसेल तर आपण त्या ठिकाणी त्या क्षेत्रात न गेलेलं चांगलं राहील अशा विचाराचं मी काय युवकांना राजकारणात या असं म्हणत नाही. नक्कीच युवक राजकारणात आले तर राजकारण आणखीन चांगल्या पद्धतीने होणार आहे. पण त्यावेळेस म्हणजे फक्त गायीने घासासंग मैत्री केलं तर खायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की ज्यावेळेस राजकारण करायचं त्यावेळेस तुमची आर्थिक बाजू देखील त्या ठिकाणी स्ट्रॉंग पाहिजे. जर ती स्ट्रॉंग असेल तर तुम्ही प्रत्येकाच्या कार्यक्रमाला सुखदुःखाला वेळ देऊ शकतात. जर इकडे वेळ द्यायचं म्हणलं तर तिकडे व्यवसाय बुडतो, आणि व्यवसाय करायचं व्यवसाय करून राजकारण करा म्हणलं व्यवसाय बरोबर इकडे पण अडचण. त्यामुळे तो व्यवसाय आपला सेटल झाल्यानंतरच आपण राजकारणात यावं अशी
माझी एक युवक मित्रांना एक प्रामाणिक सल्ला आहे. तर दादा आम्हाला सांगा की तुम्हाला तुमच्या प्रवासात मित्रांची कशी साथ लाभली? मला मित्रांची साथ म्हणजे मी इथपर्यंत आलोच फक्त मित्रांच्या जीवावरती, माझ्या परिवाराच्या जीवावरती. मित्र आणि परिवार या सगळ्यांनी इथपर्यंत येण्यासाठी मला मदत केली. म्हणजे त्यात गरिबापासून श्रीमंतापर्यंत अनेक मित्र भेटले. त्यात सगळ्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. म्हणजे मी तर त्यातल्या एका मित्राला मी देव मानतो. माझ्या आपलं नाव कळेल का आपलं? कसं असतं, मी नाव सांगितलं हे त्यांना पटणार. बरोबर. त्यामुळं त्यांची पण मला हे आणि अनेक अदृश्य हात, म्हणजे अनेक अदृश्य शक्ती त्या ठिकाणी आतापर्यंत माझ्या माग उभा राहिली. त्यांनी मला ताकद दिली. त्यामुळे आजपर्यंत मी इथपर्यंत येऊ शकलो. मला आजही कुठला राजकीय म्हणजे शौक नाही की राजकारण झालंच पाहिजे. जिथपर्यंत होईल तिथपर्यंत ठीक, ज्या दिवशी नाही त्या दिवशी राजकारणातून परत माग फिरायची सुद्धा तयारी. माझे एक बंधू आहेत, वारले ते कोरोनाच्या काळामध्ये, बाबा कोतकर म्हणून. त्यांनी मला सांगितलं होतं ज्यावेळेस महानगरपालिका करायची त्यावेळेस की तू राजकारणाचा येऊ नको, कारण की राजकारण हा एक वाघ आहे. म्हणजे हे एक क्षेत्र वाघ आहे, या वाघावरती तू बसू नको, बसला तर उतरू नको. तर त्यावेळेस मी त्याला देखील सांगितलेलं आहे की अण्णा तो वाघावर मी बसणार आहे, प्रवास करणार आहे. ज्या दिवशी मला वाटेल की नाही आता वाघाच्या खाली उतरायचं त्यावेळेस खाली पण उतरणार. मित्रपरिवार, नातेवाईक सर्वांनी मला आतापर्यंत मदत केली आणि सर्वांच्या आशीर्वादाने आज जे काय आहे तुम्ही ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. तर तुम्ही नगरसेवक झाले, ते लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि तुम्हाला कसे फीडबॅक्स भेटले त्याचे? ज्यावेळेस नगरसेवक झालो त्यानंतर चॅलेंजिंग काम होतं की प्रभाग डेव्हलप करायचं. मी जसं मगाशी सांगितलं का सर्व माझ्या सहकारी नगरसेवक असतील, आमदार साहेब असतील, माननीय आमदार संग्राम भाई जगताप असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी करू शकलो. तर दादा धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवर आल्याबद्दल. तर कसा वाटला आमचा इंटरव्ह्यू? नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा देणारा इंटरव्ह्यू वाटला. माझी आशा आहे की आपण परत असेच नवीन नवीन पॉडकास्ट घेऊन व्ह्युअर्स समोर येऊ आणि तुमच्यासोबत अजून बरेच पॉडकास्ट घेऊ. तुमच्या कार्यकाळात जी तुम्ही उंची गाठली ती आपण व्ह्युअर्सला आत्ता दाखवली, पण अजून जी गाठणार आहेत ती पुढच्या काळात आपण दाखवू. नक्कीच. मला काय पुढं मोठं कोणत्या पदावर जायचं, मला फक्त आपला नगरसेवक व्हायचे आणि तिथपर्यंतची जी काही कामं असते, कारण मला वाढ पुरतं राहायचंय, मला काय कुठं जायचं नाही. मित्रांनो, आशा आहे की आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.